हेलो दोस्तों, मैं वापस से आ गया हूँ एक और नई वीडियो लेके। इस वीडियो में हम आपको नाग पंचमी के बारे में बताएंगे। तो फिर हमारे वीडियो को जल्दी से लाइक करो और चैनल को सब्सक्राइब करो और अपनी वीडियो स्टार्ट करते हैं। नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ते नागपंचमीच्या मागचे रहस्यमय कथा काय आहे। तर ते तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघावा अशी मी तुम्हाला विनंती करते। तर आपण सुरुवात करूया आता। नागपंचमी ही श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला साजरी केली जाते। नागपंचमी सण साजरा करण्याचे काही कारणं आहेत। नाग हा महादेवाला खूप प्रिय आहे। महादेव वासुकी नागाला आपल्या गळ्यात ठेवतात। नागपंचमीला नागाची पूजा केल्याने महादेवाचे आशीर्वाद मिळतात। नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा केल्याने कालसर्पदोष दूर होत असल्याचे सांगितले जाते। हिंदू संस्कृतीमध्ये साप आणि नाग यांना अत्यंत महत्त्व दिले आहे। किंबहुना यांना दैवत्व प्रदान करण्यात आले आहे। भगवान शंकरांनी धारण केलेला नाग हा पूजनीय आहे। तसेच गणपती बाप्पाच्या पोटाला असलेला साप देखील पूजनीय आहे। साक्षात भगवान विष्णूंची शय्या म्हणूनही नागाला स्थान आहे। नागपंचमीच्या दिवशी अनंत म्हणजे शेषनाग, वासुकी, पद्मनाभ, कर्कटोक, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि महापद्म या 8 नागांची पूजा केली जाते। या दिवशी घरोघरी नागदेवताची पूजा केली जाते। वारुळाजवळ जाऊन किंवा पाटावरती हळदी चंदनाने नागनागींची चित्रे काढून त्याला दूध, लाया, आघाडा, दुर्वा, फुलं वाहून त्याची यथासांग पूजा केली जाते। नागदेवतेला या दिवशी नैवेद्य म्हणून दूध, साखर, उकड काढून केलेली पुरणाची दिंड दाखविले जाते। आज मी तुम्हाला सांगणार आहे नागांबद्दलची रहस्यमय कथा नेमकी काय आहे ते आता आपण जाणून घेऊया। महाभारताच्या आदी पर्वात नागाविषयी सांगण्यात आले आहे। त्यावेळी ऋषी कश्यप नावाचे एक तपस्वी महर्षी होते। त्यांना 13 पत्नी होत्या। त्यापैकी एका पत्नीचे नाव कद्रू आणि एका पत्नीचे नाव विनता होते। कद्रू ही विनताची धाकटी बहीण होती आणि जेव्हा त्या दोघी ऋषी कश्यपांसोबत त्यांच्या पत्नी म्हणून राहत होत्या आणि त्यांच्या सर्व सुखसोयींचे काळजी घेत होत्या, तेव्हा ऋषी कश्यपांनी त्यांना प्रत्येकी एक वरदान देऊन आशीर्वाद दिला। कद्रूने 1000 नाग किंवा नागपुत्र मागितले जे शूर असावेत। तिच्या बहिणीच्या पुत्राच्या मागणीमुळे विनताने कद्रूच्या मुलांपेक्षा अधिक शक्तिशाली आणि तेजस्वी फक्त 2 पुत्र मागितले। कश्यपाने त्यांची इच्छा पूर्ण केली। बऱ्याच काळानंतर कद्रूने 1000 अंडी आणि विनता याने 2 अंडी जन्माला घातली। अंडी काळजीपूर्वक गरम पाण्याच्या भांड्यात किंवा उबदार ठेवलेल्या भांड्यात उबवली गेली। 500 वर्षानंतर कद्रूने घातलेली अंडी उबली आणि तिचे पुत्र जिवंत झाले। या 1000 नाग पुत्रांपैकी सर्वात प्रमुख म्हणजे शेष, वासुकी आणि तक्षक। या जगात जन्मलेले सर्व सर्प या 1000 पुत्रांचे वंशज आहेत। विनता तिच्या अंड्यामधून बाहेर पडली नसल्याने तिला मत्सर वाटला। घाईघाईच्या क्षणात तिने एक अंडे फोडले आणि त्यातून एक अर्धवट मुलगा प्रकट झाला। हा मुलगा त्याच्या शारीरिक स्वरूपामुळे संतापला आणि त्याने आपल्या आईच्या घाईघाईच्या कृत्याबद्दल विनताला शाप दिला की तिच्या दुसऱ्या अंड्यातून मुलगा जन्माला येईपर्यंत ती 500 वर्ष कद्रूची गुलाम राहील। तो सूर्यदेव आणि लाल आकाशाच्या निर्मात्याचा सारथी आणि संदेशवाहक बनला आणि म्हणून त्याचे नाव अरुण ठेवण्यात आले। अखेर 500 वर्षानंतर विनिताचा दुसरा मुलगा गरुड हा प्रचंड शक्ती असलेला एका विशाल पक्षाच्या रूपात जन्माला आला। जन्मताच तो अन्नाच्या शोधात उडून गेला। पक्षीराज गरुड हे विनताचे पुत्र आहेत। पुढे गरुड हे श्री विष्णूचे वाहन झाले। एकदा कद्रूने विनताला बोलवले आणि तिला उच्च श्रवाचा रंग सांगण्यास सांगितले, जो देव आणि असुरांनी अमृत निर्माण करण्यासाठी समुद्र मंथन केले तेव्हा त्यातून बाहेर पडला होता। कोणत्याही कपट न करता विनता म्हणाली की तो शुद्ध पांढरा घोडा आहे। कद्रूने तिचा विरोध केला आणि सांगितले की त्याची शेपटी काळी आहे। वाद सुरू झाला आणि कद्रूने विनताला पैंज लावण्याचे आव्हान दिले आणि म्हटले की जो कोणी पैंज हारेल त्याला दुसऱ्याचा दास व्हावा लागेल।
विनताला फसवण्याच्या उद्देशाने कद्रूने तिच्या हजारो पुत्रांना उच्च श्रवाच्या शेपटीभोवती व्यवस्थित गुंडाळण्यास सांगितले, जेणेकरून ती काळी दिसू शकेल। तिच्या काही मुलांनी तिच्या सूचनांचं पालन केले तर काहींनी तिला साथ देण्यास नकार दिला। ज्यांनी तिच्या सूचनांचा उल्लंघन केले त्यांना कद्रूने शाप दिला आणि तिने भाकीत केले की त्यांना हस्तिनापुराचा राजा जनमेजय यांच्या सर्पयज्ञामध्ये जिवंत जाळले जाईल। या शापामुळे कश्यप अस्वस्थ झाला, परंतु तिथे उपस्थित असलेल्या ब्रह्मदेवाने त्याला सांगितले की असा शाप आवश्यक आहे, कारण साप समाजासाठी खूप धोकादायक बनले आहेत। त्यानंतर ब्रह्मदेवाने कश्यपला सापाच्या विषबाधेसाठी औषध दिले। नागांनी उच्चश्रवाच्या शेपटीला जखमा केल्यामुळे ती काळी पडली होती, त्यामुळे कद्रूने पैंज जिंकली। अशा प्रकारे विनता कद्रूची दासी बनली। जेव्हा गरुडाला कळाले की त्याची आई त्यांचीच बहीण कद्रूची दासी झाली आहे, तेव्हा त्याने कद्रूला विचारले की माझ्या आईला कसे मुक्त करू शकतेस? माझी आई गुलामगिरीतून मुक्त व्हावी म्हणून मी तुझ्यासाठी काय करू? त्यावेळी सर्व नागांनी सांगितले की तू अमृत कलश घेऊन ये आणि आम्हाला दे, त्यानंतर आम्ही तुझ्या आईला मुक्त करू। कद्रू आणि नागाचे म्हणणे पूर्ण करण्यासाठी गरुडाने अमृत कलश आणून आपली आई विनता हिला गुलामगिरीतून मुक्त केले। ही होती 1000 नागांच्या जन्माची रहस्यमय कथा। परंतु यातील काही नाग हे खूप महत्त्वाचे आहेत आणि त्याचीच माहिती आपण पाहणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये। दोस्तों, ये था पहला चैप्टर। अब दूसरा चैप्टर हम आपको बताने वाले हैं कि सीक्रेट ऑफ अष्टनाग। तो फिर हम इस वीडियो को देखने के लिए जल्दी से हमारे वीडियो को लाइक करो, चैनल को सब्सक्राइब करो और अगली वीडियो के लिए तब तक के लिए टाटा, बाय बाय।